नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर असं हे बटाटा पोहे बनवण्याचं सगळं काही साहित्य आहे। तर चला मग आपण एक एक बघूया। प्रथम हे घेतलेले आहेत पोहे। हे जाडे पोहे आहेत जे कांदे पोह्यांसाठी भेटले जातात ते पोहे आहेत। अजून एक बारीक पोहे पण येतात पण ते चिवड्याचे असतात, ते ना आता आपल्याला जाडे पोहे घ्यायचे आहेत। हे मी बटाटा घेतलेला आहे, छोट्या क्यूब मध्ये कापून मी घेतलेला आहे। ऍक्च्युली पर्सनली मला बटाटा खूप आवडतो। हे आहेत शेंगदाणे कच्चे, हळद, हे आहे तेल फोडणीसाठी, चवीनुसार हे आहे मीठ, ही थोडी साखर, ही आहे राई, है बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, ये बारीक चिरलेली मिरची आहे, लिंबू। लिंबू थोडंसं ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता। तर असं हे सगळं काही बटाटा पोहे बनवण्याचं साहित्य आहे। तर चला मग बटाटे पोहे बनवायला घेऊया। तर आता मी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकते आणि स्वच्छ धुवून घेते। आता अशी मी चाळून घेते आणि ह्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं काही काढून टाकते। थोडा वेळ झाकून ठेवते। त्यामध्ये तेल टाकूया। तेल जरा जास्त टाकायचं आहे कारण पोह्यांसाठी जरा तेल जरा जास्त लागतं। त्यामध्ये राई, राई थोडी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, कांदा, त्याचबरोबर बटाटे पण टाकायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपले जे बटाटे आहेत ते चांगले भाजले गेले आहेत। हे बघा, आणि आपल्याला एवढेच असे भाजलेले बटाटे हवे आहेत। मिरची टाकायची आहे, हळद, थोडी साखर, मीठ हे चवीनुसार, तुम्हाला जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही टाका।
तुम्ही पोहे बघा एकदम छान मऊ मऊ असे झालेले आहेत. हे बघा एकदम नरम नरम. तर चला आता आपण तेलामध्ये टाकूया. यामध्ये एक लिंबू पिळूया. हे ऑप्शनल आहे, कुणाला लिंबू आवडतो तर कुणाला नाही आवडत. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मला तर कांद्या पोह्यामध्ये बटाटा पोह्यामध्ये लिंबू पिळायला खूप आवडतो, तर मी तो लिंबू पिळत आहे. त्याची कोथिंबीर टाकूया वरतून. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. तर आपले हे बटाट्याचे पोहे जे आहेत ते झालेले आहेत. तर मी गॅस बंद करते. तर तुम्ही बघू शकता आपले हे बटाट्याचे जे पोहे आहेत ते तयार झालेले आहेत आणि खूप छान वास येतोय, खूप सुंदर सुगंध येतोय. असे हे बटाट्याच्या पोह्यांची रेसिपी आहे. आय होप की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.